हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर जरा थंडी आता थोडीशी कमी आहे, तरी पण हेल्थची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, नाही का. म्हणजे आपण वॉकिंगला वगैरे तर कंटाळाच करतो आहे. आता मी तर खूप कंटाळा करायला लागले की थोडंसं नाही का 15 मिनिट्स तरी वॉकिंग वगैरे व्हायला पाहिजे. तसं होत पण नाही आहे. तर थंडीमुळं तर थोडंसं घरामध्येच मी वर्कआउट वगैरे करते आणि हे माझे फिंगर्सचे वर्कआउट मी नेहमी करत राहते. ह्यामुळे आपल्याला नसा किंवा जे आपले स्पेशल पॉईंट्स असतात हे मी फॉलो करते. की एवढं नॉलेज तर नाही आहे, पण आपल्याला लहानपणीपासून सांगत आलेले आहेत लोक, आपले म्हणजे मीन्स आजी आजोबा म्हणा, काही करायला सांगायचे हे लहानपणी, नाही का. एक्सरसाइज तर लहानपणीच्या गोष्टी आपण खरं नक्की फॉलो करायला पाहिजे. आपण सगळ्या गोष्टी ठेवलेल्याच आहेत. तर मी हे नक्की असे फॉलो करते फ्रेंड्स, हे सगळ्या गोष्टी हे. आणि सगळे आपल्या नसा म्हणजे हे वाली एक्सरसाइज हे माझी आवडती एक्सरसाइज आहे आणि खूप रिलीफ फील होतं. ही मानाची एक्सरसाइज डेली मी करतच असते. तर ही खूप म्हणजे नाही का दिवसभराच्या कामामध्ये खूप रिलॅक्समेंट फील होतं हे सगळे. तर मी ऐकलं आहे की तिळाचं तेल पण मी पण संध्याकाळी यूज करते हे थोडंसं मानेला, आणि सकाळी वाटलं तर आपण हलक्या हाताने असं मसाज पण करू शकतो. कारण मानाचे काम जास्त सारखं आपण, आणि जरा हाईट वगैरे कुणाचे असले तर त्याला मानाचा प्रॉब्लेम होतो असं, त्यामुळे हे मानाची एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. तर मी हे सगळे टिप्स फॉलो करते माझ्या हेल्थ रुटीनसाठी. आणि मॉर्निंगचा डाएट थोडंसं चहा कॉफी अवॉइड करून आपण आपल्या हेल्थची काळजी घेऊ शकतो. थोडंसं कच्ची हळदीचं. तर आता मी ऐकलं आहे की ती ओरिजिनल हळद पण भेटत नाही आहे, पावडरवाली जी हळद आहे. तर मला तर वाटते ती आपली म्हणजे नाही का, हे काम चालूच आहे पण माझं. ती ओली हळद आता बघा ह्या मोसममध्ये आवळे आणि ओली हळद खूप छान भेटत आहे बाजारामध्ये. तर मी त्याचा एक तुकडा काढूनच आपल्या फेसला पण आपण यूज करू शकतो आणि आपल्या डाएटमध्ये पण आपण फॉलो करू शकतो ती ओली हळद. कारण ओरिजिनल मी बघते ना फ्रेंड्स, तर पूर्ण असं आपण दुधामध्ये वगैरे आपण नाही का बॉईल करून मुलांना देतो किंवा आपण स्वतः घेतो, तर हानिकारक आहे ती पण. तर मी ओली हळद यूज करते त्याच्यासाठी. ओली हळद आपली थोडीशी किसायची किंवा चांगली लाटण्याने आपलं खलबत्ता त्याने टेचून घ्यायची आणि त्याचे दुधामध्ये टाकून किंवा पाण्यामध्ये टाकून आपण ही हेल्थ ड्रिंक मॉर्निंगला घेऊ शकतो. त्यानंतर आपण आपली चहा कॉफी रेग्युलर काय आहे ते 10च्या नंतर आपण फॉलो करू शकतो. एवढं काय अवघड नाही आहे. लोकांना असं वाटतं की हा टायमिंग तो टायमिंग. आपल्या कामामध्ये पण काहीतरी आपण थोडंसं नाही का तयारी करूपर्यंत आपण 2 मिनटाच्या कामामध्ये आपण आपली हेल्थ काळजी करू शकतो. नाही, गरज नाही लागत मिक्सरमध्ये वाटा वगैरे. 2 मिनटामध्ये टेचलं तरी आपले कामं आपण करू शकतो. तर हे हेल्थ टिप मी पक्के फॉलो करते. तर तुम्ही पण फॉलो करता काय थंडीमधले हेल्थ टिप? तर त्यामुळे ना मला खूप फरक पडला आहे, चेहऱ्यावर ग्लो येणे किंवा हे. आणि हे माझी एक्सरसाइज कायम चालू राहते. नाही जरी वॉकिंगला गेलं तरी काहीतरी थोडासा घरामध्ये बसल्या तरी वर्कआउट व्हायलाच पाहिजे. तर मी त्याचे व्हिडिओज वगैरे आपण कसे वाटतात व्हिडिओ लाईक सबस्क्राईब पक्का करा आणि फॉलो पण करा, कमेंट्स करा, चांगले कमेंट्स करा. कारण आपली काळजी आपण स्वतःच करायला पाहिजे. घरचे कामं आणि मुलांचं सगळं बघत आपण आपली काळजी करायचं विसरतो. हे काम हे बघा फ्रेंड, बोलत का असताना हे चालू आहे. खूप फरक पडतो ह्याने खूप. थोडंसं श्वासाचे लॉंग ब्रीथ हे खूप चांगले. हे चलत फिरत